एक पान शिकण्याचे, एक पान प्रेरणेचे. मित्रांनो नमस्कार. एक पान प्रेरणेचे या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण पहिल्या भागाला भरभरून प्रतिसाद दिलात याबद्दल आपले खूप खूप आभार. व्हर्टिकल गार्डन्सचे जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ श्री प्रदीप बरपांडे सर यांच्याकडून व्हर्टिकल गार्डन्स म्हणजे काय, त्याचा इतिहास काय आणि त्यांना एअरपोर्टवरती काम करायची संधी कशी मिळाली याविषयी जाणून घेतलं, सविस्तरपणे समजून घेतलं. यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला संधी तर मिळाली, परंतु हे आव्हान पूर्ण करत असताना कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्यांचे मॅनेजमेंट कसं केलं गेलं आणि उद्योजकांनी पुढे जाण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याविषयी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. मग वाट कोणाची बघताय? चला तर दुसरा भाग एन्जॉय करूया, ऐकूया, शिकूया आणि प्रेरणा घेऊया, कारण हे तुमचं चॅनल आहे एक पान प्रेरणेचं. मला हे कळलं की आपली व्हर्टिकल गार्डनमध्ये एक्सपर्टी आहे, पण ज्या वेळेला एअरपोर्टसारखा प्रोजेक्ट आहे तर तिथे खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नुसतं झाडं लावणं किंवा ती एक्सपर्टी हा एक पार्ट झाला, पण त्याच्याबरोबर आहे की ते ऑन ग्राउंड कामं करणं. कारण जेव्हा तुम्ही काम करत असाल त्याच वेळेला कदाचित बाकीचे लोक पण कामं करत असतील, वेगवेगळ्या गोष्टींचे लोक काम करत असतील. बॅकएंडचा सपोर्ट आहे, तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या टचअपमध्ये राहणं, त्यांच्याशी निगोशिएशन चालू असतील. त्याचबरोबर तिथल्या मॅनेजमेंट आहे, कारण तिकडे जाऊन तुम्हाला काम करायचं आहे, पुण्यातून तुम्हाला तिकडे जाऊन काम करायचं आहे. टाईमलाईन तर होत्या, तुम्ही मला सांगितलेलं की टाईमलाईन होत्या, बरोबर फायनान्स पण तुम्हाला बघायचं आहे. सो ही चौफेर सगळं जे नियोजन आहे हे तुम्ही कसं हँडल केलं? मी हसायचं पण तुमचा तो पॉज आहे याच्यामधला, तो मला बरंच सांगतोय की खूप घासावं लागलंय आणि खूप धावपळ झालेली. अगदी सुरुवात कुठून करायची आणि कानडी मराठीचा मिलाफ म्हणता येईल. कारण मी जन्मानी आहे धारवाडची, म्हणजे माहेर माझं कानडी, आणि त्याचा एक खूप मोठा फायदा ह्या प्रोजेक्टसाठी नक्की झाला. म्हणजे खरं तर आमच्या ओरिजिनल प्लॅनिंगमध्ये असं होतं की प्रदीप तिथे शिफ्ट होणार आणि मी जाऊन येऊन असेल. मी खरं अगदी सांगते की मी घर शिफ्ट करून म्हणजे लावून देणं ह्याच्यासाठी गेले होते. माझ्याकडे कपडे सुद्धा फक्त 8 दिवसाचे होते. पण तिथं गेल्यावर असं लक्षात आलं की अरे, दररोजच्या दररोज इथले कामगार असू देत किंवा इतर काही गोष्टी असतील, इथे कानडीच उपयोगी पडतं आहे. त्यामुळे आपसुक मी 8 दिवसाची गेलेली 3 वर्ष राहून परत आले. म्हणजे असं म्हणतात की जिथे काम करायचं तिथली भाषा येणं अतिशय गरजेचं आहे. शंकाच नाही, कम्युनिकेशन पाहिजे, जनसंपर्क. त्या तिथल्या भाषेच्या जोरावरती तुमचा जो जनसंपर्क होतो तो खूप महत्त्वाचा आहे. आज तिथे ज्या कॉन्फिडन्स सुद्धा, म्हणजे ज्या लेडीज कामाला यायच्या, मी त्यांच्याशी एकही शब्दाने कम्युनिकेशन करू शकत नव्हतो, पण अनुराधा आल्यानंतर त्याच टीम्समध्ये इतका आमूलाग्र फरक पडला की यू विल नॉट इमॅजिन. मी निगेटिव्ह 25 वरून कदाचित पॉझिटिव्ह 200 आणि लढाया या वेगवेगळ्या पातळीवर करायला लागल्या. कारण आम्ही फक्त एक्झिक्युशन नव्हतो करत. अजून एक जबाबदारी अशी होती की बिईंग अन ॲग्रिगेटर, म्हणजे बेलव्हेलच्या मॉकअपबद्दल आपण मगाशी बोललो, आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात करणं आणि हँग करणं आणि सक्सेसफुल करणं, तर ह्याच्यासाठी वेगळे वेगळे व्हेंडर्स होते. जवळजवळ 7 का 8 एजन्सीजनी वेगळ्या वेगळ्या काम केलं आणि त्या सगळ्यांकडनं ते काम करवून घेणं हा एक मोठा त्यातला जो भाग होता. त्यामुळे त्याच्यासाठी मोकळं ठेवणं, त्या सगळ्या लोकांकडनं काम करवून घेत असतानाच बॅकएंडला बायलच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स, मग त्याच्यामध्ये सेफ्टी डिपार्टमेंट होतं, डिझाईन डिपार्टमेंट होतं, लँडस्केप डिपार्टमेंट होतं, त्या सगळ्यांना लागणारं डॉक्युमेंटेशन, वेगळे वेगळे कंप्लायन्सेस. आता जेव्हा काम सुरू केलं तेव्हा काम सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा द्यायला लागतं ते मेथड स्टेटमेंट. म्हणजे तुम्ही कामाची आखणी कशी करणार आहात त्याचं अगदी अथपासून इतीपर्यंत, म्हणजे अगदी पहिला बेसिक सांगायचं तर हिल्टीची पुलआउट टेस्ट सुद्धा केली होती की बाबा हिल्टीची पुलआउट टेस्ट म्हणजे काय? म्हणजे दिलेली जी भिंत आहे, एखादं स्ट्रक्चर असेल, त्याच्यामध्ये आपण जो खिळा ठोकतो, जो फास्टनर्स लावतो,
तो सगळं स्ट्रक्चरचं लोड घेत असतो, ट्रान्सफर करत असतो. पण ती भिंतच ठिसूळ असेल तर, ते मेटलच समजा कमी दर्जाचं असेल तर या प्रत्येक जागेवरती आधी एक होल केलं जातं, त्याच्यामुळे तो फास्टनर्स लावला जातो आणि प्रेशरने, विशिष्ट ठरलेल्या प्रेशरने तो बाहेर ओढला जातो आणि मग त्याची किती ताण सहन करतोय त्याच्यावरती, त्या खिळेवरती किती लोड देता येईल आणि मग असे किती खिळे लागतील स्ट्रक्चरला आणि मग त्याप्रमाणे त्याचं डिझाईन करून तेवढे खिळे त्या याच्यावरती यायला पाहिजेत, स्क्रू फास्टनर त्याच्यावर यायला पाहिजेत, याच्यासाठी किती फास्टनरची टेस्ट आहे. म्हणजे आम्हाला बाहेरून खूप गार्डन छान दिसतं, पण त्याच्या मागे किती बारीक बारीक रिसर्च असतो आणि त्या टेस्ट तिथे करणं, त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपलं गार्डन उभं करणं, हा सगळी प्रोसेस आहे. अगदी म्हणजे टीमला सगळ्या सेफ्टीचं ज्ञान देणं किंवा त्याचं ट्रेनिंग, म्हणजे अगदी आम्हाला दोघांना सुद्धा सेफ्टीचं ट्रेनिंग घ्यायला लागलं किंवा वर्क ॲट हाईट, मग ते स्कॅफोल्डिंगवरती किंवा त्या लिफ्टमध्ये काम करणं, मग ते कसं करायचं ह्याच्यासाठी तुम्हाला हाईटवरती काम करताना व्हर्टिगो नाही ना, तुम्हाला गरगरत नाही ना, हे चेक करतात. प्रत्येक गोष्ट आणि वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये कसं तुम्ही रिॲक्ट करा. म्हणजे प्रत्यक्षात साईटवरती आमच्या या व्हर्टिकल गार्डनच्या बेल्स वेल्सच्या मेंटेनन्ससाठी आमच्याकडे क्रेडल नाही, स्पायडर लिफ्ट आणि सीझार लिफ्ट, म्हणजे अशी वरती क्रिस क्रॉस. तर त्या लिफ्ट होत्या, ती बंद पडली तर काय करायचं. हो, या सगळ्याची ट्रेनिंग आधी झाली होती, टीमला देणं, आम्हाला देणं हे आहे. नंतर हिरा म्हणून एक डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये असं आहे की हॅझार्ड अँड रिस्क मॅनेजमेंट, काय दुर्घटना घडू शकते आणि त्या दुर्घटनेवरती मात कशी करायची ह्याचं सगळं आधी आपल्याकडे रिपोर्ट असायला लागतो की आपण काय काय करू. मग सिक्वेन्सिंग कामाचं की बाबा तुम्ही झाडं कशी तयार करणार, कुठे तयार करणार, ती किती प्रमाणात तयार करणार, त्याचे प्लांटिंग प्लॅन्स करणं, त्याप्रमाणे झाडांचं प्रोपगेशन करणं, झाडं तयार करणं, त्या सिस्टीममध्ये, हो त्या सिस्टीममध्ये, म्हणजे कारण तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हर्टिकल गार्डन्सच्या किंवा बेलसाठीच्या, व्हेलसाठीची झाडं ही वेगवेगळ्या पद्धतीने वाढवली. त्या सगळ्याचा मेंटेनन्स बॅकएंडला कंटिन्युअसली चालू होता. ज्यावेळेला प्रत्यक्ष एअरपोर्टवरती काम सुरू झालं त्यावेळेचे परत वेगळे नियम होते, त्या नियमानुसार करणं. ह्यात परत सगळीकडे कोविड काळ होता, त्यामुळे हेल्थ इश्यूज सगळ्यांचे. अगदी लसीकरण झालंय ना, म्हणजे बायलनी एक खूप चांगली सोय केली होती की जर समजा कुणाचं नसेल तर बायलनी त्या लसी उपलब्ध करून दिल्या होत्या, पण सगळ्या टीम्स या वॅक्सिनेटेड असतील हे त्यांनी बघितलं होतं. आणि ऍक्च्युअल एअरपोर्टवर काम चालू करायच्या आधी अनुराधाला परत 6 दिवस एवढं मोठं जाड पुस्तक घेऊन शाळेत जाऊन बसायला लागलं होतं. हो, कारण ज्या वेळेला एअरपोर्ट ॲक्टिव्ह होतो, म्हणजे आमचं काम होईपर्यंत, मोदीजींनी जेव्हा उद्घाटन केलं तोपर्यंत एवढा रिस्ट्रिक्शन्स नव्हती. म्हणजे सेफ्टी आणि हे सगळे होते किंवा लेबर कंप्लायन्स, लेबरनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे सगळं होतं. पण ज्या वेळेला एअरपोर्ट ॲक्टिव्ह झाला त्यानंतरचं परत एक वेगळे सगळे नियम सुरू झाले, कारण हा खूप हायली सेन्सिटिव्ह एरिया आहे. सिक्युरिटी, सेफ्टी, देशाची सेफ्टी, एअरपोर्टची सेफ्टी. त्यामुळे तिथं टीमच्या जोडीला मला खरोखर 6 दिवसाच्या शाळेत अगदी 9 ते 5 असं बसून जाऊन ट्रेनिंग देऊन लेखी पेपर 40 मिनिटाचा देऊन एक ट्रेनिंग घ्यायला लागलं. त्याला पासिंग काय होतं? 80% पासिंग होता. आणि काटावरपासून चालणार नव्हतं अजिबात नाही. प्रतीक विचार कर, सगळे आमची टीम आम्ही रोज देवाची प्रार्थना करायचो की बाबा ही पास होऊ दे, कारण ती पास नाही झाली तर दुसऱ्या कुणाला तरी बसवायला लागेल. म्हणजे हे खरोखर शिकण्यासारखं आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीचं जागतिक दर्जाचं काम करायचं आहे तर तुमच्या फील्डची एक्सपर्टी आहेच, पण तिथे ती सिच्युएशनल ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, हँडल कराव्या. स्फोटकाचे प्रकार ते पहिल्यांदा आपल्याला कसं ओळखायला यायला पाहिजे. काही संशयास्पद वस्तू सापडली तिथे तर एक ज्या क्षणाला तुम्हाला दिसते त्या क्षणाला तुम्हाला काहीतरी निदान जवळपासचं करता यायला पाहिजे, इतकं तुम्हाला ते तयार करतात प्रत्येक टीम मधला एक जण. ओके, ते संबंध शिक्षणाचाच प्रकार आहे तो. तर ते सगळं अनुराधाला त्याच्यामधून जायला लागलं आणि 6 दिवस खरोखर आम्हाला सगळ्यांना काळजी होती, कारण दर 2 दिवसांनी परीक्षा ना. पहिल्या 1.5 दिवसाची, दुसऱ्या दिवशी परीक्षा, तिसऱ्या 4थ्या दिवसाची त्यामुळे रोजच आम्ही एका याच्या खाली होतो, दडपणाखाली होतो. म्हणजे प्रत्यक्ष सांगू का,
की त्या व्हेंडर्सकडनं काम करून घेताना मे बी टेन्शन नसेल आलं, किंवा मला एक असं वाटायचं की अरे प्रदीप हे एवढं वरती हँग होणार ना रे बाबा. पण ह्याला तो पहिल्या दिवसापासून कॉन्फिडन्स होता की नाही, काही नाही. आणि अगदी LNT बरोबर देखील मी झुंज नाही म्हणणार, पण LNT बरोबर कोऑर्डिनेशन करताना खूप अलर्ट राहून जे करायला लागतं. कारण एवढ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर मधली एवढी मोठी ती कंपनी आहे जी जागतिक दर्जाची काम करते, आणि त्या कंपॅरिझनमध्ये आम्ही लहान, म्हणजे त्या एकूण संस्थांच्या तुलनेमध्ये आम्ही तर काहीच नाही. पण मीच नाही, आम्ही माझ्या सर्व 7ही कॉन्ट्रॅक्टर्स आणि सगळ्यांना मी सतत सांगत होतो की ही जी कंपनी आहे, LNT सारखी जी कंपनी आहे, ते इतके मोठे आहेत की ते 25 हत्तींचं बळ एका दिवसात आणू शकतात. आणि तसंच झालं. हो, शेवटी जे बाहेरचा जो भाग आहे एअरपोर्टचा मेन एंट्रीचा एरिया, त्या भागामधलं काम खूपसं सगळ्यात शेवटी झालं. त्यामुळे नजरेला दिसायला ते मागे पडले असं वाटत होतं. पण LNTने तब्बल 21 मशीन्स लावून त्यांनी शेवटच्या 181 लटकलेल्या व्हेल्स आणि बेल्स या शेवटच्या हार्डली 3 आठवड्यात लावल्या. मी माझ्या सगळ्या हाताखालच्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि सगळ्यांना सप्लायर्सना सांगत होतो, तुम्ही बेसावत राहू नका. ही मंडळी त्यांचा शब्द आणि त्यांचं कमिटमेंट पूर्ण करतील. त्यानंतर आपण जर सुरुवात केली तर आपण कुठेही उरणार नाही. मग आम्ही त्यांचं जेवढं होईल त्याच्यामध्ये झाड नाही लावायला जमते, पण अर्धी माती तर टाकायला जमते, मीडिया तर टाकायला जमतोय ना, असं करत करत आम्ही जेवढं पुढे सरकता येईल, 1 इंच तर 1 इंच, पण जिथं जिथं सरकता येईल आणि जेवढं सरकता येईल तेवढं आम्ही सरकत राहिलो. त्याचा आउटकम असं आहे की आम्हाला अपेक्षित वेळाच्या 15 ते 20% वेळ मिळाला इन्स्टॉलेशनला, पण तरी आम्ही प्रोजेक्ट स्टाईलमध्ये कम्प्लीट केला. क्या बात आहे. FRP स्ट्रक्चर, त्याचे जे सगळे पॉट्स आहेत ते, त्याच्यावरच्या मेटल स्क्रीन, झाडं लावणं, इरिगेशन, ह्या वेगवेगळ्या एजन्सीजनी वेगवेगळ्या वेळांना काम केलं. म्हणजे आज दिसताना असं दिसतं की अरे हे काय छान आहे, पण त्याच्या मागे ह्या सगळ्या टीमचे प्रयत्न आहेत. आणि जवळपास रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, Absolutely. आणि दर दिवशी छोटं छोटं युद्ध आहे, खेळायचंय, परत उद्याला तयार व्हायचंय. नाही, अगदी खरं सांगू, प्रदीपनी मुरारबाजी सारखं दोन्ही हातात तलवारी घेऊन काम केलेलं असेल तिथे. म्हणजे कधी चालवली असेल, कधी रोखली असेल, सांगताच येणार नाही. मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटी होते. म्हणजे ऍग्रिगेटर म्हणून सगळ्या बेल्स वेल्सच्या होत्या. व्हर्टिकल गार्डनचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून 22 जागांवरती आमचं काम चालू होतं. असं बघायला गेलास तर एकूण आम्ही 30-35 जागांवर लढत होतो. आणि या 35 जागांवरती संबंध कोऑर्डिनेशन करणं, तेवढे ट्रक्स, माझ्या दारामध्ये 6 ट्रक उभे होते. झाडांना त्रास होऊ नये ट्रान्सपोर्टमध्ये म्हणून आम्ही खूप मोठ्या पिशव्या तयार केल्या होत्या की झाड त्याच्यात टाकलं की परत त्याला बाहेर काढेपर्यंत त्रास होऊ नये. त्याच्यासाठी 10,000 पिशव्या तयार केल्या होत्या. म्हणजे ह्याच्या मागे कोऑर्डिनेशन किंवा प्लॅनिंग जे तू म्हटलास, तर ते खूप आधीपासून केलं होतं. आणि कोणीही न केलेलं काम असल्यामुळे कदाचित आम्ही जास्त केअरफुल राहिलो. आम्ही हे काम आता दुसऱ्यांदा करताना कदाचित आम्ही बेसावत राहू, पण ह्यावेळेस आम्ही इतके सावध होतो. आणि एक गोष्ट आम्हाला खात्री होती की आपण एक इतिहास बनवतोय. आणि जसं सुरुवातीला म्हटलं की जगावेगळं काम करायचं असेल तर जगावेगळ्या कृती कराव्या लागतात. जे कोणी आजपर्यंत केलं नाही ते ऑप्शन्स आपल्याला एक्सप्लोअर करावे लागतात. आता परत एकदा मागच्या प्रश्नाकडे येतो की आता एवढं सगळं करून आपण उंचावरती ते टांगलंय, ते राहिलंय, आपण त्यांचा मेंटेनन्स कसा करतो. आता याला वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक तर भिंतीलाच लागून खालीवर होणारा प्लॅटफॉर्म असतो एक, ओके, तर त्याला मेकॅनिकली मोटरच्या जोडीने ते खालीवर होतो. तर नॉर्मली फसाड मधल्या ज्या असतात, म्हणजे भिंतीच्या बिल्डिंगच्या दर्शनी भागावरती ज्या गार्डन्स केल्या जातात, उंच असतात. 20 फुटापेक्षा उंच असेल तर आपल्याला मेकॅनिकल डिव्हाइस वापरायला लागतं. 20 फुटापर्यंत स्कॅफोल्डिंग किंवा शिडीने काम करणं सेफ असतं. पण 20 फुटाच्या वरती मात्र आपल्याला मेकॅनिकल डिव्हाइस. मग जमिनीवर उभं राहून काम करायचं असेल आणि सरळ एकाच लाईन मध्ये असेल तर आपण सीझार लिफ्ट वापरतो की जो प्लॅटफॉर्म एकाच डायरेक्शन मध्ये खाली होतो आणि एखादा मीटरभर त्याचा पट्टा बाहेर येतो त्याचा एक प्लॅटफॉर्म. पण लांब उभं राहायचंय आणि कुठेही काम करायचंय असं हातासारखं, तर मग स्पायडर लिफ्ट असते. बंगलोर एअरपोर्टसाठी आमच्याकडे
तेव्हा आम्ही सगळ्यात जास्त जेव्हा लावल्या तेव्हा आम्ही 4-6 स्पायडर लिफ्ट 6 सीझर लिफ्ट आणि 2 स्पायडर लिफ्ट लावल्या होत्या. पण सर्वसाधारण कामासाठी तिथे आता 4+4 8 युनिट्स त्या सगळ्या कामासाठी तिथं आता ठेवलेली आहे. ओके. आणि आठवड्यातून 2 आठवड्यातून एकदा एका युनिटचा मेंटेनन्स करायला आम्हाला जायला वेळ मिळते, कारण तो रनिंग एअरपोर्ट आहे. हा. त्यामुळे त्या भागातली काउंटर्स जेव्हा बंद असतात तेव्हाच करता येतं. आणि मेंटेनन्स म्हणतो त्यावेळेला खरं तर काय काय ॲक्टिव्हिटीज की एक इरिगेशन हे कम्प्लिटली ऑटोमेटेड आणि आजकाल वेगवेगळ्या पद्धती म्हणजे सेन्सर ऑटोमेशन असेल की तुम्हाला सेन्स करून किती गरजे इतकं पाणी देता येतं, किंवा टायमर आहे त्यामुळे विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला आपण पाणी देऊ शकतो. सो इरिगेशन हा एक झाला, किंवा मॅन्युअल छोट्या प्रोजेक्ट्सना आपण मॅन्युअली देऊ शकतो. आणि त्याचे देखील अगदी सिम्पल मेथड्स आहेत, वाल्व ऑन ऑफ करणं आणि हे त्याच्यासाठीचं ट्रेनिंग देऊन करता येतं. दुसरा आहे की झाडांची वेळेत छाटणी करणं किंवा झाडांना स्वच्छ करणं, क्लीनलीनेस. त्यामुळे त्याच्यासाठी नॉर्मली आपण जर योग्य झाडं निवडली असतील तर आठवड्यातनं एकदा जाऊन कुठलीही व्यक्ती म्हणजे ज्याला गार्डनिंगचं नॉलेज आहे, ज्याला ट्रेनिंग दिलेलं आहे, ती व्यक्ती ते करू शकते. त्याच्यानंतर आहे झाडाला कुठली खतं देणं, औषधं देणं. हां, तर ते ऋतूकालाप्रमाणे बदल करता येतात, म्हणजे आयदर प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रोटेक्टिव्ह. गरजेप्रमाणे त्या प्रत्यक्ष समोर दिसतंय काय ह्याचा झाडांचा अभ्यास करूनच त्या वेळेला फंगीसाईड, इन्सेक्टिसाईड यांचा वापर केला जातो. खतांचंही एक नॉर्मली असंच आहे. व्हर्टिकल गार्डनला आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी झाडं वाढवतो. बरोबर. त्यामुळे आपण जर खूप दिली खतं, झाडांची जोमानी वाढ झाली तर आपल्याला ट्रिमिंग करायला लागेल. ट्रिमिंग केलं की परत लगेच झाडं बोडकी दिसतील, ग्रीनरी दिसणार नाही. त्यामुळे शक्यतो असं करतो की हलकं किंवा जस्ट इनफ न्यूट्रियंट्स देणं. तर त्याच्यासाठी एक 2 पद्धती आम्ही अवलंबल्या आहेत की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक, म्हणजे फोलियर स्प्रे आणि ड्रेंचिंगमध्ये आपले ऑर्गॅनिक जे लिक्विड मॅन्युअर्स असतात ते वापरले जातात आणि फोलियर स्प्रेला NPK विथ मायक्रोन्यूट्रियंट्स हे वापरलं जातं. सो मेंटेनन्सचे एक बेसिक आस्पेक्ट जर आपण केले तर कुठलीही ग्रीन वॉल, कुठलंही व्हर्टिकल गार्डन, कुठलीही हँगिंग ग्रीनरी ही सहजपणे आपण थ्रू आउट द इयर हिरवी ठेवू शकतो. सगळ्या अडचणींवर मात करून अतिशय सुंदर असा एअरपोर्टचं गार्डन आपण उभं केलं. आता ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही खूप साऱ्या रील्समध्ये बघतो, खूप सारे ॲक्टर, ॲक्ट्रेस, यूट्यूबर्स तिथे जाऊन रील्स व्हिडिओज बनवतात. पण तुम्हाला पर्सनली मिळालेली अशी दात कोणती आहे की जी तुमच्या लक्षात आहे? मेंटेनन्स ज्यावेळेला चालू असायचा त्यावेळेला वेगवेगळ्या भागामध्ये काम चालू असायचं. आमच्या टीम्सला तर म्हणजे येणारे जाणारे पॅसेंजर्स विचारायचे हे कसं केलं, त्याबद्दल माहिती घ्यायचे, त्यांचं कौतुक करायचे, हे टीमकडनं कळायचं. पण प्रत्यक्ष तसं कधी मला डायरेक्टली अनुभवायला मिळालं नव्हतं. एक दिवस असंच काम चालू असताना तिथनं एक कपल जात होतं आणि त्यांनी थांबून विचारलं की हे कसं करताय म्हणून. आणि त्यावेळेला माझ्या असिस्टंटनी उत्तर दिलं की आमची कंपनी पुण्याची कंपनी आहे म्हणून. तर हो का? आणि त्या बाईंनी पटकन मराठीत त्या बोलायला लागल्या. माझी ती असिस्टंट होती कानडी, तिने बोट केलं ह्या आमच्या मॅडम. मग त्यांनी अतिशय मनापासून माझ्या जवळ येऊन सांगितलं की तुम्ही हे खूप छान काम केलेलं आहे आणि तुम्ही पुण्याच्या आहात हे ऐकून खूप छान वाटलं. आणि हे बोलणं चालू असतानाच त्यांनी अजून एक त्याच्यातनं गंमत अशी झाली की त्यांनी त्यांच्या नवऱ्याला हाक मारली, त्यांना सांगितलं की हे कंपनी असे हे लोकही काम करणारी पुण्याचे आहेत, त्यांनी हे उभं केलेलं आहे आणि त्यांची ही टीम आहे, ती पण मराठी आहे वगैरे असं अगदी सांगत होते. आणि मग त्यांनी विचारलं की मॅडम एक पुण्याच्या आहात तुम्ही, तर तुम्हाला माहिती आहे का कर्वे रोडला बायोफिलिया म्हणून आहे. आणि मला आणि माझ्याही अगोदर कादंबरी जी माझी असिस्टंट होती तिला खूप हसू यायला लागलं. ऐकून घेतलं ते खूप छान आहे, तुम्ही पुण्याला गेलात की जा म्हणाल्या. मग मी शेवटी न राहून म्हटलं मॅडम अहो ते आमचंच फ्लॅगशिप गार्डन. क्या बात आहे. म्हणजे आपण माहीत नसलं तरी चालतं, पण आपली प्रोडक्ट्स, आपलं काम लोकांना माहीत असलं पाहिजे. आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी पोचपावती आहे. अगदी. आणि दुसऱ्यांदा असं झालं, आता रिसेंटली आम्ही मालदीव्सला प्रोजेक्ट केला आणि तिथे बसलो होतो साईडला आणि त्यांची सेल्स टीम काम करत होती आणि तो ट्रेनिंग देत होता. त्यांचा जो कोण तो सेल्सचा माणूस होता तो त्याच्या टीमला ट्रेनिंग देत होता. आणि त्यांचा एक हे आहे की त्या प्रोजेक्टमधलं एक नवं फीचर की जिथं ग्रीन वॉल केले तिला ते मेमरी वॉल म्हणतात. तर त्याच्यामध्ये आमची ग्रीन वॉल पण आहे
तर तो असं खूप कौतुकाने माणूस सांगत होता की ही जी ग्रीन वॉल आहे ना, ही त्या कंपनीने केली की ज्यांनी बँगलोरचं टर्मिनल 2च्या ग्रीन वॉल्स केल्या. मागे बसून ते ऐकताना म्हणजे काय मला सांगताच येत नाही की मला याच्यासाठी काय- केला होता अट्टहास. असं अगदी. सर तुम्ही एखादी सांगाल? सगळ्यात पहिली व्हायरल झालेली पंतप्रधानांची जी फिल्म, हो. त्याच्यामध्ये ते दरवाजा उघडून आत आल्यानंतर त्यांनी वरती जे बघितलं, आणि जर तुम्ही तो जाऊन हे बघितला तर कदाचित मला वाटतं ती मला मिळालेली बेस्ट पोस्ट पावती, की ज्या व्यक्तीने एवढं जग बघितलेलं आहे आणि एवढी मोठ्या स्थानावरचा माणूस आहे, पण तो सुद्धा काही सेकंद त्या ह्याच्यामध्ये गुंतलेला मला वाटला. आणि खरोखर मला वाटतं ती मला बघायला मिळालेली सगळ्यात चांगली दाद आहे. विस्मयचकित झाले अक्षरशः. असं क्या बात आहे. म्हणजे खरोखरच प्रोजेक्टच एवढा मोठा आहे आणि ते मी जसं म्हटलं की व्हर्टिकल गार्डनची सौंदर्यता जी आहे ना ती अत्युच्च पातळीला तिथे अनुभवायला मिळते आणि सर्वसामान्य भारतीयांना तिथे जाऊन ती अनुभवायला मिळते आणि तुम्ही केलात याचा आम्हाला खरोखर खूप खूप अभिमान आहे. आणि असं मोठे प्रोजेक्ट चालूच आहेत, पण देशाच्या बाहेर अजून तुमचे कुठे कुठे तुम्ही प्रोजेक्ट केलेत आणि कोणते कोणते प्रोजेक्ट आता येऊ घातलेत? एक असाच मोठा प्रोजेक्ट जो झाला तो दुबईमध्ये झाला, दुबई एक्सपो 2020. दुबईमध्ये आमचे असोसिएट आहेत प्लांटर्स ग्रुप म्हणून, तर त्यांनी यापूर्वी पण केले होते. पण एक्सपोची खासियत अशी होती की खरोखर तिथे आपण जागतिक दर्जाची टफ फाईट देऊन ELTची सिस्टीम तिथे रेकमेंड केली गेली. त्याच्यासाठी त्यांनी वेगळे वेगळे जे त्यांचे क्रायटेरिया होते त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी होती की जी वर्षानुवर्ष ज्यांची ग्रीन वॉल टिकलेली आहे. कारण दुबईचं जे क्लायमेट आहे ते म्हणजे अतिशय हाय टेम्परेचर जातं आणि आत्तापर्यंत तिथं विविध कंपन्यांनी ग्रीन वॉल्स केल्या होत्या, पण कुठे ना कुठेतरी काहीतरी ज्यावेळेला टेम्परेचर बदलतं, उन्हाळा वाढतो, त्यावेळेला ते ग्रीनरी कमी होते, ब्राउनिश होते. हा एक होता. आणि ELTनी असे केलेले प्रोजेक्ट आहेत की आता दिल्लीचा प्रोजेक्ट आहे एक, की जिथे दिल्लीला हिवाळ्यामध्ये अगदी टेम्परेचर उतरतं आणि उन्हाळ्यामध्ये किती वाढतं, प्रचंड हीट असते. म्हणजे ह्या दोन टोकाच्या ह्याच्यामध्ये 6 वर्ष टिकलेली ग्रीन वॉल, हे जे काही अनुभव गाठीशी होते त्या बळावरती त्यांनी ELTची सिस्टीम सिलेक्ट करून दुबई एक्सपोचा प्रोजेक्ट केला. ऑलमोस्ट 18,000 स्क्वेअर फुटाची ग्रीन वॉल आहे. त्याच्यामध्ये अजून एक वेगवेगळ्या कर्व्ज आहेत. ओके. मल्टी डायमेन्शनल कर्व्स आहेत आणि त्याच्यावरती ते सगळ्याचं इन्स्टॉलेशन करणं, आणि इन्स्टॉलेशन सुद्धा स्कॅफोल्डिंग लावून होणार नव्हतं. ते असं लांब उभं राहून स्पायडल लिफ्टमधून च्या बकेटमध्ये उभं राहून सगळं इन्स्टॉलेशन करायचं होतं. आणि हे सगळं करोना अगदी खूप म्हणजे त्याचा खूप हे काय म्हणतात, सुरुवात ज्यावेळेस झाली, आउटबर्स्ट जेव्हा झाला ना, त्या काळामधलं होतं की आमच्या लोकांना इन सिटू राहून तिथे काम करणं आणि अशा प्रेशरखाली त्यांनी ते काम केलं. इनफॅक्ट नंतर ते अडकले सुद्धा तिथे. ते एप्रिलमध्ये आमचं काम संपलं, पण त्यांना भारतात परत यायला ऑगस्ट महिना उजाडला. ओके. आणि ELTची 3 जणांची टीम भारतातनं आपण पाठवली होती की ज्यांनी तिथं टेक्निकल गायडन्स केलं, प्लांटरच्या टीमला लीड केलं आणि सबंध ते एक्झिक्युशन पार पाडलं, त्यांच्याकडून करून घेतलं. येस. आणि आता कुठला रिसेंटमध्ये चालू आहे प्रोजेक्ट कुठे? येस. त्याच्यानंतर एक प्रोजेक्ट आम्ही कंपालामध्ये केला, युगांडामध्ये. तिथे झाडं सुद्धा इथून पाठवली, ती सगळं इथून पाठवलं, मी आणि एक असिस्टंट. आणि मग मात्र तिथे सगळे तिथले लोकल लेबर अशांना हाताशी घेऊन तो प्रोजेक्ट करायचा होता. खुणांची भाषा, एखाद्यालाच इंग्रजी येणारा असा वगैरे, खूप एक वेगळ्या प्रकारचा अनुभव देणारा असा तो युगांडामध्ये प्रोजेक्ट झाला. क्या बात आहे. आणि आता एक लेटेस्ट याच्यामध्ये आपला केनियामध्ये येतोय. केनियामध्ये येतोय, तोही खूप मोठा आहे. जवळपास 207 फूट उंचीच्या एक भिंतीवरची ग्रीन वॉल आउट, 207 फूट उंच. आणि दुसरी तर हँगिंग काइंड ऑफ अ ग्रीन वॉल 207 फूट उंच आहे आणि 70 फुटी 2 इंडोरच्या ग्रीन वॉल्स आहेत. क्या बात आहे. तर असा तो एक प्रोजेक्ट आहे. आणि आता समुद्राच्या समोर अगदी म्हणजे समुद्राला खेटून असा मालदीव्समध्ये आता एक प्रोजेक्ट कम्प्लीट केला. यापूर्वी पण मालदीव्सला वेगवेगळ्या रिसॉर्ट्समध्ये 4 ठिकाणी ग्रीन वॉल्स झालेले आहेत. प्रत्येकाचा काही ना काहीतरी वेगळा आस्पेक्ट होता. आपण
इस्रायलमध्ये पण आपली ग्रीन वॉल केलेली आहे, बहारीनमध्ये केलेल्या आहेत, मलेशियामध्ये केलेल्या आहेत. क्या बात आहे. इंडोनेशियाला तर सुरुवात झाली आहे म्हणजे आपल्या प्रोडक्टमध्ये दम असेल तर तुमच्यासाठी जग हे मार्केट आहे इतकं. ऍक्च्युली. आणि दुसरं मला तुमच्या बोलण्यामधून हे जाणवलं की म्हणजे बिझनेस वाढवणं म्हणजे ॲक्च्युली पीपल मॅनेजमेंट आहे, की जिथे त्या लोकांची तुम्हाला भाषा येत नाही आहे पण त्या लोकांना सोबत घेऊन काम करणं गरजेचं आहे. ज्यावेळी लँग्वेज काम करत नाही त्यावेळी खाणाखुणांची भाषा जी आहे ती वापरून का होईना पण आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. मी अगदी आत्ता मालदीवला झाली ना गंमत अशीच की आमची टीम एक्झिक्युशनला गेली होती, पण ऐन दिवाळीच्या वेळेला करण्याचा प्रोजेक्ट होता. इतर कोणीच म्हणजे नंतर एक्झिक्युशनची आमची सगळी फॅब्रिकेशनची टीम पण परत आली. झाडं लावण्यासाठी त्यांनी टीम आमच्या हाताशी दिली, मी, प्रदीप आणि आमचे अजून एक असिस्टंट जेरीन असे आम्ही श्रीलंकन होते काही लोक. हो, श्रीलंकन, नंतर बांगलादेशी आणि आपले राजस्थानचे काही लोक. पण कोणी त्यातलं प्लंबर होतं, कोणी इलेक्ट्रिशियन होतं, कोणी पेंटर होतं. भाषाकडूनही स्किल नव्हतं. सगळं शिकवण्यापासून सगळं आहे. 2 गार्डनर आणि हे उरलेली सगळी अशी मंडळी यांना हाताशी घेऊन ती 2200 स्क्वेअर फुटाची ग्रीन वॉल 3 दिवसात आम्ही झाडं लावून त्यांना हँडओव्हर केली. क्या बात आहे, क्या बात आहे. क्लायंट इतके खुश होते, म्हणजे अजून सुद्धा त्यांचे निरोप येतात आणि परत आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलंय. आता इव्हन दुबईचं एक सांगायचं राहिलं अनुराधाचं. ऍक्च्युली करोनामुळे तो पुढे गेला प्रोजेक्ट. आम्ही आदल्याच वर्षी एप्रिल महिन्यातच जे हँडओव्हर केलं होतं की जे ऑक्टोबरमध्ये इनॉग्रेट होणार होतं ते पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबरला इनॉग्रेट झालं. त्याच्या काही दिवस आधी, काही आठवडे आधी, 2 आठवडे 3 आठवडे आधी शेख तिथले जे रुलर आहेत तर ते आले होते. त्यांनी ही ग्रीन वॉल इतकी व्यवस्थित आणि छान बघून त्यांनी सांगितलं मला डायसला सुद्धा पुढे आणि मागे ग्रीन वॉल पाहिजे. आणि 17 दिवसामध्ये आमच्या टीमने ते इन्स्टॉलेशन केलं होतं. तर त्या तो जो मुख्य समारंभ झाला त्यावेळेस समोर दिसणारी सगळी जी ग्रीनरी होती ती सगळी आपण आपल्या तिथल्या असोसिएट्सनी तिथे दिलेली आपली सिस्टीम होती. क्या बात आहे. आणि त्याहीपेक्षा त्यातली पुढची खासियत अशी होती ना की काम करायला प्रतीक जवळजवळ 17 का 19 दिवस मिळाले. पण उद्घाटन समारंभ झाल्यानंतर, कारण दुसऱ्या दिवशीपासून इथं वेगळे समारंभ सातत्याने असणार होते, कारण ते सेंट्रल पॅव्हिलियन होतं. आणि हा दुबई एक्स्पो म्हणजे जागतिक एक्स्पो जिथं वेगवेगळ्या देशांची पॅव्हिलियन्स होती. त्यामुळे वेगवेगळ्या डिग्निटरीज दररोज येणार, त्यांच्या व्हिजिट्स, वेगवेगळ्या देशांचे कार्यक्रम हे सतत. त्यांनी ते उद्घाटन समारंभ संपल्यानंतर 6 तासामध्ये ती ग्रीन वॉल उतरवून, म्हणजे फक्त झाडं नाही, संबंध फ्रेमवर्क उतरवून जागा खाली करून देण्यासाठी दिले होते. आणि खरोखर सांगते म्हणजे सर्व ती झाडं काढून परत रियूज करून दुसरीकडे ग्रीन वॉल उभी राहिली. कोणालाही वाटणार पण नाही की बाबा एकदा वापरून आणली. खरोखर ना खूप फॅसिनेटिंग आहे सगळं. आणि आपण जितकं काम करू तितकं कमी आहे. आणि हे सगळं ऐकून आहे ना जी नवीन मुलं आहेत, नवीन आता ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर ग्रॅज्युएट मुलं होत आहेत किंवा इतरही मुलं, त्यांनाही या फील्डमध्ये यावंसं वाटेल. तर त्यांना जर यायचं असेल, त्यांना जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्यांनी कशा प्रकारे सुरुवात करावी, काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल किंवा कसं गायडन्स कराल? सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी झाडाला काय हवं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा माहिती करून घेणं, अनलर्न करावं, काही नव्याने लर्न करावं. आणि मग ऍक्च्युली आपल्या जसं अर्जुनाचं लक्ष एका लक्ष्याकडे त्यांनी वेधून सगळं मिळवलं, बाण बरोबर मारू शकला तो, तसंच आपल्याला झाडाला नक्की काय हवं आहे ते द्यायचं आहे. आणि जेव्हा हवं आहे, जेवढं हवं आहे तेवढं द्यायचं आहे. ही पहिल्यांदा एक कन्सेप्ट फोकस घेऊन मग त्यासाठी सिस्टीम कुठली. मग समजा माझी माती कमी बसत असेल तिथे, तर माती कमी झाल्यामुळे काय माझं रूट अँकरेज मुळांना ग्रीप मिळत नाही, मॉइश्चर धरायला कमी आहे, ते मी पर्यायी कसं आणू शकतो सिस्टीमच्या माध्यमातून, मीडियाच्या वॉटर होल्डिंगच्या क्षमतेतून, इरिगेशनचं शेड्यूल सायकल इरिगेशन सायकल जे आहे त्याच्यामधून मी कसं याच्यावर मात करीन असा दृष्टिकोन आपल्याला, म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन काढून मला हे करायचंय असं पहिल्यांदा धारणा करायला पाहिजे, मानसिकता करायला पाहिजे. बरोबर. मग झाडांचा अभ्यास करायला पाहिजे. प्रत्येक झाडाची रिक्वायरमेंट वेगळी असते. जे पेलियासारखं जे प्लांट येते 1 इंच मातीमध्ये येऊ शकतं, पण आपण त्याला 8 इंच माती टाकतो. तर स्वतः ऑब्झर्वेशन चांगली करणं आणि लोकांना कॉपी करण्याची गरज नाही,
पण ऑब्झर्व करण्याची गरज आहे, अॅनालाइज करायची गरज आहे, ती दृष्टी आपल्यामध्ये आणणं. आणि एवढं केलं तर मग तो चंद्रावर सुद्धा गार्डन करू शकेल. म्हणजे हवेमध्येच असं नाही म्हणायचं मला की आज लाईट, आर्टिफिशियल लाईट्सला आपण स्पेक्ट्रम लाईट्सने करेक्ट स्पेक्ट्रम जो आहे तो वापरून आपण झाडं आत करू शकतो. इव्हन आमच्याकडे आता एक डार्क रूम आम्ही केलेली आहे, त्याच्यामध्ये आंबा सुद्धा आत आम्ही अंधारामध्ये वाढवतोय. गेलं 1 वर्ष आम्ही वाढवतोय एक्सपेरिमेंटेशन मध्ये. तर समजा आपल्याला इंडोरला वाढवायचं आहे तर आपल्याला आधी माहिती असली पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे, कारण आपण जे करतो त्या सगळ्याची आपण वॉरंटी द्यायला लागते. हे किती दिवस जगेल हे आपल्याला सांगता यायला पाहिजे आणि त्यासाठी तो आपणच प्रयोग करायला पाहिजे. तर असे प्रयोगशीलता ही महत्वाची आहे. आणि मला वाटतं की रिसर्च, प्रयोग, स्वतःचा अनुभव ह्या जोरावरती मग आपण काही करू शकतो. आणि म्हणजे माझा तर स्वतःचा असा आहे की स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग आउट ऑफ इट अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड आहे. तिथून जॉर्ज कारवर. तर त्यांचं हे जे वाक्य आहे ना, हे मला माझ्या जीवनाची दिशा आहे मी असं समजतो. बरोबर. आणि नेव्हर बी सॅटिस्फाईड हे सगळ्यात महत्वाचं आहे की एका जागेवर आपण पोहोचलो तो एंड नाही आहे. आपणच आपल्याला कसं आणखी अपग्रेड करता येईल हे रोजचं रोज बघायला पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्याकडे 5-6 आयडियाज पाहिजे आणि त्या सायमल्टेनियसली तुम्ही तुमचे ऑब्झर्वेशन चालू ठेवल्यानंतर मग तुम्हाला लक्षात आहे की अरे हे नाही, याच्यामध्ये आपल्याला जास्त सक्सेस आहे. आणि एखादं झाड उगवलं म्हणजे आपल्याला पैसे मिळत नाहीत, ते उगवून विकून, योग्य किमतीला विकून ज्या वेळेस तुम्हाला याचे पैसे तुम्ही वसूल कराल त्यावेळेस तुमचं उत्पन्न चालू होतं. त्यामुळे लोकांना जे हवंय ते देणं हा पहिला. लोकांना जे माहिती नाही आणि याच्यामध्ये खूप आश्चर्य वाटेल असं निर्माण करणं आणि देणं हा त्याची पुढची पायरी आहे. आणि जे शक्यच नाही अशी खात्री आहे असं तयार करणं हे खरं इनोव्हेशन आहे. मला वाटतं की ह्या पायऱ्या चढत चढत आणि प्रत्येक वेळेस शास्त्राचा आधार घेत ऑब्झर्वेशन आणि त्याच्यावरचं आपलं स्वतःचे प्रयोग या दोन्हीचं अनालिसिस, म्हणजे प्रयोगांचं अनालिसिस करून योग्य मेथड, योग्य प्रॉडक्ट आणि योग्य मार्केटिंग, क्या बात आहे, हे असं सगळं करत करत आपण शेवटी यशाच्या याच्यावरती. म्हणजे ही एवढ्या मोठ्या प्रोसेस मधून जाणं हे इम्पॉर्टंट आहे. चिकाटी सोडली नाही, टीम बिल्डिंग करायला पाहिजे. म्हणजे आजकाल काय होतं ना, खूप सारे मोटिवेशनल मध्ये या उद्योग करा असं सगळं नुसतं सांगितलं जातं, पण ह्याची एक प्रोसेस आहे आणि प्रोसेस तुम्ही स्किप नाही करू शकत. तुम्हाला तुमची मानसिकता बिल्ड करायला पाहिजे, तुम्हाला रिसर्च करायला पाहिजे, तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन एक्सप्लोर करायला पाहिजेत, त्यापेक्षा ऑप्शन कोणता चालतोय तो बघायला पाहिजे, त्याच्या जोडीला टीम बिल्डिंग आहे, मार्केटिंग आहेत. या सगळ्या गोष्टींमधून ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी एक परिपूर्ण एंटरप्रेन्योर म्हणून तुम्ही पुढे याल. मला वाटतं की खरोखरच ह्या प्रोसेसवरती जर चालली मुलं तर एक उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात आणि या फील्डमध्ये सुद्धा येऊ शकतात. मी अगदी एक मंत्र कायम सांगते आमच्या टीमला की कान नाक डोळे उघडे ठेवा. कारण झाडाकडे बघताना, मातीकडे बघताना, सिस्टीमकडे बघताना काय बघायचं काय नाही ऐकायचं देखील. कारण शेवटी आपण रस, स्पर्श हे प्रत्येक पंचेंद्रिय वापरतो. त्यामुळे त्याचा वापर करून झाडांशी बोलतं राहूनच आपण झाडं मेंटेन करू शकतो आणि ती ग्रीनरी देऊ शकतो. मग ती कुठलीही असू दे, व्हर्टिकल गार्डन असू दे का काही असू दे. आणि मला वाटतं जीवनाच्या आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कानाक डोळे उघडे ठेवावे लागतात. आणि बरेचदा कसं होतं, व्हर्टिकल गार्डन मधली झाडं लोक विचारतात किंवा आपण जी इंडोरची झाडं ही प्लास्टिकची आहेत का. म्हणजे जरी त्यांना तसं वाटत असेल तरी आपण झाडाला झाडासारखंच ट्रीट करणं गरजेचं आहे. त्याचं संपूर्ण सिस्टीम समजून घेणं आणि त्याप्रमाणे ती गोष्ट तिथे अवेलेबल करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आता हा तुमचा संपूर्ण प्रवास मी बघतोय, तुम्ही नर्सरी चालू केलीत, लँडस्केपिंगमध्ये आलात, लँडस्केपिंगमधून पूर्ण एक वेगळं फील्ड व्हर्टिकल गार्डनिंगमध्ये तुम्ही आलात, की तुम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या शक्यतांचा शोध घेत राहिलात, नाविन्य शोधत राहिलात, इनोव्हेशन करत राहिलात. आजचा जो सर्वसामान्य उद्योजक आहे तो सुद्धा उद्योग करत असतो, पण तो वर्षानुवर्ष त्याच एका पॅटर्नमध्ये अडकून राहतो. पण तुम्ही तो पॅटर्न ब्रेक केलात, पुढे गेलात, तुम्ही स्वतःला, तुमच्या माइंडला अपग्रेड करत राहिलात. हे तुम्ही कसं केलं आणि जो एकाच भोवऱ्यामध्ये फिरतोय त्याने स्वतःला अपग्रेड कसं करावं? त्यांनी जे मगाशी वाक्य सांगितलं ना, तर कारवर आणि विवेकानंद ह्या 2 जणांचे आमच्यावरती प्रभाव आहेत म्हणता येईल. म्हणजे सातत्याने नवीन गोष्टीचा, आणि त्याचं असं असतं ना प्रदीपचं की पहाटे उठतो आणि त्यावेळेला त्याचं जे काही मनन चिंतन होतं तो एक शांतपणा मिळतो. त्यावेळेला त्याची दिवसाचा अख्खा
तो आज काय काम करायचं किंवा नवीन काहीतरी करायचं, येणाऱ्या चॅलेंजेसवरती मात करताना कसं करायचं हे होत असतं. ॲक्च्युली गेली काही वर्ष रोजच पहाटे मी 3:30-4:45 उठतो. ब्रह्ममुहूर्तावर. खरं सांगायचं तर देवाच्या नावाने सुरुवात करत असेल मी, पण आपोआपच माझा मेंदू हा दिवसामधले असलेले कार्यक्रम, आत्ता असलेले चॅलेंजेस आणि पॉसिबल नवीन काही गोष्टी याच्यावरती तो आपोआप चालू होतो. आणि आदल्या दिवशीचे जे चॅलेंजेस आहेत कदाचित ते पहिल्यांदा प्रोसेस होतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे, मला आता एका प्रोजेक्टला आत आम्हाला क्रेन नेता येणार नाही आहे, समोरची जागा अपुरी आहे आणि अंदाजे 1 टन वजनाचा बालुडारियमचा एक पीस हा 8 फूट उंचीवरती न्यायचा आहे आणि तो मेकॅनिकली कसा शक्य होईल, कुठल्या कुठल्या पद्धतीने. तर सकाळी 4:45लाच मी उठून नॉर्मली मी बेडमध्येच बसतो आणि माझे सगळे थॉट चालू होतात, बसलेलो असतो. तिने विचारलं आता काय चाललंय सकाळी तिला म्हटलं थांब जरा, तो जो पीस आहे तो आता मी उचलत आणलाय जवळपास 4 फूट आलाय, अजून 4 फूट जायचं आहे. आणि मला सवय झाली आहे त्याची. म्हणजे मी असा बसलोय म्हणजे एक तर काहीतरी गंभीर विषय आहे किंवा काहीतरी होतं घ्यायला, प्रसूती चालू आहे प्रॉडक्टची किंवा असं. तर असं नॉर्मली सकाळच्या वेळामध्ये 6-7 पर्यंत वेगवेगळ्या प्रोजेक्टचं काही डिझाईनशी काही रिलेटेड असते. जे क्रिटिकल गोष्टी आहेत त्या माझ्या 6, 6:30, 7 वाजेपर्यंत हातावेगळ्या झालेल्या असतात. सिच्युएशन्स असू शकतात, काही इवन मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम असू शकतात, ऑर्गनायझेशनल इश्यूज असू शकतात. पण त्या सगळ्या विषयांवरती माझा 6-6:30 पर्यंत विचार हा पूर्ण झालेला असतो. मग दिवसामध्ये फक्त त्या विचारातून आलेलं जे आउटकम आहे ते डिलिव्हर करणं योग्य वेळेला, एवढंच माझं काम शिल्लक राहतं. तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीला प्रिपेअर्ड असणं हे नॉर्मली सकाळी होतं. आणि नवीन प्रॉडक्ट्स जे आहेत ते म्हणजे काल आलेली अडचण कुणालाही असू दे, एखादं डिझाईन अडॉप्ट करायला प्रॉब्लेम आलेला असू शकेल किंवा काही असलं तरी ते पहाटेच्या काळामध्ये रेग्युलरली त्याच्यावरती विचार होऊन ते आपोआप म्हणतो. म्हणजे कारण ती आता सवय झालेली आहे. आणि अपग्रेडेशन जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा फक्त आपल्या क्षेत्रातलं ज्ञान नवीन मिळवणं असं होत नाही. म्हणजे आता आम्ही ज्यावेळेला ग्रीनवॉलमध्ये करतो काम, तो ऑटोकॅड कधीच शिकलो नव्हतो. कारण आता मी आहे मायक्रोबायोलॉजिस्ट, तो आहे कॉमर्स बॅकग्राऊंड. म्हणजे कुठे पण आम्हाला लक्षात आलं की अरे हे आपल्याला वाचता यायला पाहिजे, ड्रॉइंग वाचता यायला पाहिजे. पण प्रदीप त्याच्याही पुढे गेला, तो ऑटोकॅड शिकून त्याच्यातनं आता ड्रॉइंग्स, जर कारण आम्हाला स्ट्रक्चरल ड्रॉइंग्स द्यायला लागतात, करायला लागतात. नुसतंच हे बेलव्हेलचं नाही, इव्हन ग्रीनवॉलचे BOQ म्हणजे बिल ऑफ क्वांटिटीज काय आहे. मग त्याच्यात पुढची पायरी आली, स्केचअप आलं, नंतर प्रोक्रिएट आलं, कारण आपल्याला डिझाईन करून द्यायचे की जे आम्ही कधी ऐकले पण नव्हते. पण ह्या गोष्टी, कारण जर आपल्याला दुसऱ्याला द्यायचं झालं हे करायला तर निदान आपल्याला काय पाहिजे माहिती पाहिजे, तर माहिती पाहिजे आणि ते सांगता यायला पाहिजे. किंवा आता टॅक्सेशन असू दे, नवीन नवीन रूल्स येत आहेत, नियम येत आहेत, त्याची माहिती असणं. फायनान्स आहे की बँकिंगचे नियम काय आहेत, HR कम्प्लायन्स असतो, लेबर लॉज असतात. हा म्हणजे आम्हाला आता झाडं पाठवताना झाडाचे जे PQ करून घ्यायला लागतं, प्लांट क्वारंटाईनकडनं आपलं सर्टिफिकेशन घ्यायला लागतं. मग त्याला कुठली औषधं वापरलेली चालतात, कुठली नाही, कधी करायची, काय साईजची करायची, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सातत्याने आपल्याला अपग्रेड करायलाच लागतं आणि ते शिकायलाच लागतं. म्हणजे आपल्या शिक्षणाशी संबंध नसला तरी देखील म्हणजे मला माहीत नाही, म्हणजे मी बावळट आहे, हा मूर्खपणा उपयोगाचा नाही. तुम्हाला जी जी गोष्ट गरजेची आहे ती शिकणं कंपल्सरी आलीच पाहिजे, बेसिक आली पाहिजे. एक्सपर्ट ऍडवाइस मिळू शकतो, पण मुळच माहिती नाही आपल्याला असं होता कामा नये. म्हणजे मी तसा 10वी पासच आहे. जरी शिक्षण MCOM LLB DTL ICAA DCM याच्यामधलं केलेलं असलं तरी शास्त्र आणि गणित मी म्हणेन की स्टॅटिस्टिक्स केल्यामुळे राहिला माझा थोडा संबंध, पण शास्त्राशी माझा संबंध 10वीतच सुटला. इंजिनिअरिंग मी केलंच नाही, आर्किटेक्चर केलंच नाही. स्वतःला अपग्रेड करण्याच्या प्रवृत्तीमध्ये प्रत्येकाला गुरु मानणं, अगदी माळ्यापासून हाताखालच्या नवीन झालेला म्हणजे पालुडारियम सारखी गोष्ट आहे, तर नवीन इंटर्न आलेल्या मुलीकडून आम्ही हे शिकलो. आणि ते आम्ही अपग्रेड करत आता जगात कुठेही नाही असं मॉड्युलॅरिटी, प्री ग्रोन आणि लाईट वेट अशी 3 फीचर्स आम्ही पालुडारियमला दिली. बरोबर. त्याची जी ही स्वतःचं अपग्रेडेशन ती त्यांनी दिशानं सतत आमच्या टीमला पण दिलेली आहे. म्हणजे अगदी मला आठवते जेव्हा आम्ही कलकत्त्याला बाटली केली
तर त्यावेळेला त्याच्या त्या कर्वमुळे पाण्याचं जे म्हणजे ड्रेन होता तो खाली पडायचा आणि खालनं माणसांची मुवमेंट असणार होती, लोकांच्या अंगावर पडेल. बरं, ते प्रत्येकाचा ड्रेन कनेक्ट करणं तो कसा करायचा. आता असे आलेले ज्या गुंड्या आहेत म्हणजे या करमध्ये ह्याचं खालीच पडणार ना, आणि ह्याचं लगेच या खालच्या कुंडीमध्ये नेता येत नव्हतं इमिजिएट खालच्या. तर मी त्याच्यावरचं सोल्युशन शोधायच्या आत साईटवरच्या माझ्या माणसाने मला फोन करून सांगितलं, सर मैंने वो जुगाड़ कर लिया है. क्या बात है. मतलब क्या किया आई डोंट नो, यू टेल मी हाउ यू डिड इट. तो उसने बताया कि सर मैंने एक स्किप करके दूसरे में डाला तो उतना वो बेंड ले सकता है, और मैंने एक स्किप करके नीचे नीचे ऐसा करके उसको कंप्लीट किया. लॅटरल आणि एल्बो यांचा वापर करून त्या पोरांनी शोधून काढलं, मॅनेजमेंट केली आणि आज जवळजवळ 2012 का 13 साली केलेली बॉटल याची अजूनही काही इश्यू नाहीये. अतिशय व्यवस्थित, क्लायंटही समाधानी आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांकडनंही कळतं. म्हणजे बेसिकली सगळ्यांपर्यंत स्किल सेट नॉलेज आपल्या टीम मध्ये पोहोचवणं याच्यामध्ये तुमची ग्रोथ आहे. मी एकटा स्वतः सुपर काम करू शकेन, मला माझ्या बुद्धीचे किंवा माझ्या कष्टाचे पैसे मिळते. पण इफ यू वॉन्ट टू अर्न मॅनेजमेंट अमाऊंट, इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर स्कोप, स्केल ऑफ पेमेंट अँड एव्हरीथिंग, देन यू हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ अँड युअर टीम. तो जो काही हा आहे की दृष्टिकोन आहे शिकण्याचा, ती जी भूक आहे ती आपल्या टीम मध्ये सुद्धा आपल्याला जागवता आली पाहिजे. येस येस. आणि हे सगळं खूप तुमची धावपळ चाललेली आहे. याच्यामध्ये सर एक नेहमी असा प्रश्न हल्ली आहे की वर्क लाईफ बॅलन्स तुम्हाला जमतो का? तुम्ही करता का, की ते मिथ आहे? मला वाटतं मॅडम चांगलं उत्तर देतील त्याचं. एक काय चांगलं झालं ना की आम्ही एकत्रच काम करतो. त्याचे फायदे आहेत की तोटे आहेत? 50-50 म्हणता येईल, खरं खरं सांगते प्रतीक. पण बहुतेक वेळा असं होतं ना की त्यामुळे एकमेकांना आम्ही मॅनेज पण करू शकतो, एकमेकांच्या बदल्यात काम करू शकतो. कुठल्याही कामामध्ये सहसा कधी अडचण येत नाही. फॅमिली लाईफ म्हणशील तर बहुतेक वेळेला एकत्रच आहोत. अगदी म्हणजे बँगलोरला सुद्धा आम्ही इकडनं शिफ्ट झालो. हां, त्याच्यामध्ये एक काय झालं की आमचे आई वडील पुण्यात आणि आम्ही दोघं तिकडे असं झालं. तेव्हा ते कुठेतरी थोडंसं प्रेशन्स तेव्हा होती, कारण ते ही वयस्कर आणि त्यांना 79 नाही, वडील आणखी जास्त. पण देवाची कृपा पण असते. काय आहे ना, ज्यावेळेस तुम्ही काहीतरी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करता त्यावेळेस देव सुद्धा तुमच्या पाठीशी असतो. आणि आम्हाला नशिबाने आमची टीम इतकी छान मिळालेली आहे. देवाची कृपा आहे की ह्या सगळ्याचा वर्क आणि फॅमिली ह्याचा बॅलन्स आम्ही करू शकलो, कारण ही टीम आमची फॅमिली. म्हणजे माझ्या दोघी मोठ्या बहिणी, प्रदीपचा भाऊ, प्रदीपची बहीण, आई वडील मुख्य, की त्यांनी जो सपोर्ट केला, कायम प्रोत्साहन दिलं, त्याच्याशिवाय हे घडूच शकलं नाही. सगळ्यांचा सपोर्ट होता आणि हा सपोर्ट मिळणं आपल्या उद्योजकाला स्पेशली किंवा अगदी नोकरी करणाऱ्या माणसाला सुद्धा, त्याला जर हा सपोर्ट मिळाला तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. मगाशी मी टीम्स म्हटलं ना, कॅन यू इमॅजिन फायनान्स, ॲडमिन, मेंटेनन्स, नर्सरी मॅनेजमेंट अशी 4 गोष्टी अनुराधा हँडल करते. ती अचानक 1 आठवड्याच्या नोटीसने गायब होते ऑफिसमधून 3 वर्षासाठी. कॅन यू इमॅजिन? पण त्याला तोंड देणारी टीम इथं सक्षम होते. म्हणजे कधी कधी आम्हाला खरोखर आश्चर्य वाटतं की ही मुलं तयार झाली कधी इतकी की दे वर एबल टू टेक दिस अप. म्हणजे ह्याच्यातून एक गोष्ट शिकण्यासाठी आहे की आपण आपल्याला अपग्रेड करतो, ते आपण एक रोल मॉडेल म्हणून आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये असणं आवश्यक, हे फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही अपग्रेड नाही झालात तर तुमची टीम नाही होणार, आणि जर तुम्ही आणि टीम दोन्ही अपग्रेड नाही झालं तर धंदा अपग्रेड कधीच नाही होणार. अगदी. येस येस. खूप खूप शिकायला मिळत आहे, खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळत आहेत. पण आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय आणि यावेळेला गुगली आहे. गुगली म्हणजे ही मुलाखत होती नाही, हे कन्व्हर्सेशन होतं, हे आपलं बोलणं होतं, संवाद होता. पण काही प्रश्न आहेत, त्याची तुम्ही दोघांपैकी कोणी उत्तर द्या, फक्त एका वाक्यामध्ये किंवा एका शब्दामध्ये. येस. तुमच्या दृष्टीने हे म्हणजे काय आहे हे मला तुम्ही सांगा, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा. तुमच्या दृष्टीने व्हर्टिकल गार्डन म्हणजे काय, एका शब्दात, एका ओळीत? एकाच पद्धतीने भिंतीवरती लावून तिथेच वाढवलेली रोपं. ओके. उद्योग म्हणजे नवीन नवीन गोष्टी शोधत राहणे, त्या अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करणे,
चिकाटी न सोडणे. क्या बात मला आहे. वाटतं त्याला माझं वेगळं उत्तर आहे. उद्योग म्हणजे क्रिएटिंग नॅशनल वेल्थ थ्रू युअर ऍक्टिव्हिटीज. क्या बात आहे. यश म्हणजे हा पुढचा. यश म्हणजे ना सॅटिस्फॅक्शन. ओके. ELT म्हणजे प्रदीप आणि आमची टीम. क्या बात आहे. अनुराधा मॅडम म्हणजे मल्टीप्लायर. ओके. तुमचं स्वप्न. एक म्हणता येईल की बाबा कुठेतरी एखाद्या शांत ठिकाणी दोघांनी जाऊन 8 दिवस व्यतीत करणं. दीपक आणि वैशाली आमचे जीवाभावाचे मित्र पण आहेत आणि पार्टनर पण आहेत. वैशाली सांगत असते तुम्ही जा, काय व्हायचं ते होईल, तुम्ही आधी जा. पण ते होत नशिबाने नाही. व्यवसायामुळे आम्ही खूप फिरलो, हा, पण पण आम्ही त्याला व्यावसायिक भाग बहुतेक व्यवसाय वेळा सोडून असायचा. नाही फिरलो. मग आता फिरायला हरकत नाहीये. आतापर्यंतचा प्रवास म्हणजे गॉड गिवन. क्या बात आहे. आयुष्य म्हणजे प्रदीप. हा. इट वॉज द मोस्ट रोमॅन्टिक आन्सर आय थिंक. इनोव्हेशन म्हणजे रिलेंटलेस एफर्ट्स टू मेक समथिंग न्यू. क्या बात आहे. आणि शेवटचं चॅलेंज म्हणजे परत प्रदीपच रे. आयुष्य खूप चॅलेंजिंग आहे तुमचं, याचा अर्थ. नाही बाबा. सो सर आणि मॅडम खूप खूप थँक्यू. खूप शिकायला मिळालंय आजच्या या आपल्या मुलाखतीमधून, आणि इतका तुमच्या संपूर्ण व्यस्त वेळेमधून तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. मित्रांनो, खरंच आज ही जी संपूर्ण पॉझिटिव्ह वाईब आहे ती मी त्याच फील करतोय. खूप काही शिकायला मिळालंय. जो वरवरच्या गोष्टी न सांगता खोलातून जी प्रोसेस आहे ती प्रोसेस फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. काय आहे, केवळ व्हिडिओजमधनं फक्त मोटिवेशन घेणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्या मोटिवेशनचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये करून त्यातून आयुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन घडवणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आपण प्रॅक्टिकली वापर करून जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन घडवू ना, त्यावेळेला आपण उद्योगामध्ये असेल किंवा कोणत्याही फील्डमध्ये असेल खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होत राहू. तर मित्रांनो, आज इथे थांबूया आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांसोबत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे मित्र असतील, परिवार असतील, नातेवाईक असतील, नवीन उद्योजक असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार.